मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेची सांगता आज सकाळी 11:30 वाजता शिवशंकर कंटीकर यांनी देशमुख वाड्यात योगदंड आणून केली। त्यांच्या उपस्थितीत सवाद्य पूजन करण्यात आले। प्रपद्यामे सद्यो जाताय वै नमो नमः। भवे भवे नाते भवे भवस्वमां भवद्भवाय नमः। ओम परमानंद बोधाब्दो नमग्न निजमूर्तये सांगोपांगमिदं स्नानं कल्पयामि प्रसीद मे। दिव्य परिमलगन्धं धारयामि परमानंद सौरभ्यं परिपूर्णं दिगंतरं गृहाण परमं गंधं कृपया परमेश्वराभ्यं परिपूर्णं दिगंतरं गृहाण परमं गंधं कृपया परमेश्वरा। दिव्य परिमलगन्धं धारयामि अक्षतां धपटां दिव्यां श्रीरत्नसंवासनं चारु ददामि शिशेखराहं श्री सिद्धरामेश्वराय नमः। रत्नसंवासनं समर्पयामि। निराजितं मया भक्त्या गृहाण परमेश्वर कर्पूरदीपं दर्शयामि। शिव नमस्कारं करोमि। श्री महागंगा माता की जय। मंत्रसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं। सोमशंकर देशमुख, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, सिद्धेश देशमुख, अभिराज देशमुख, राजशेखर देशमुख, शिल्पा देशमुख, शमा देशमुख, संगीता देशमुख, मनीषा देशमुख, उर्वशी देशमुख, सागर देशमुख, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, राजेश हिरेहब्बू, शिवशंकर हब्बू, अमित हब्बू, ओंकार हब्बू, गणेश हब्बू, विकास हब्बू, आकाश हब्बू, सिद्धेश्वर कंटीकर, शिवशंकर कंटीकर, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सिद्धेश्वर मुनाळे आदी उपस्थित होते। माझं नाव सुधीर देशमुख। दर सालाप्रमाणे जत्रेची सांगता देशमुखांच्या वाड्यात होत असते। पहिला अक्षता होम, अमृतलिंगची पूजा असते, होमविधी होतो आणि काल आतिषबाजी, फटाक्याची आतिषबाजी होती आणि शेवटच्या 16 तारखेला देशमुखाच्या वाड्यात ही जत्रेची सांगता होती, समाप्ती होती। त्याप्रमाणे इथं सर हब्बू लोकां येतात, धार्मिक विधी होती, होम हवन होतं, पूजा होती सर हब्बू लोकांची आणि प्रसाद वाटप केला जातो। योगदंडासंदर्भात काय सांगताल? योगदंड जे आहे आज पूजा केली जाते त्या संदर्भात काय सांगाल? योगदंड कुठला योगदंडाची विधी? योगदंड आमचे स्वामी जाऊन योगदंड हब्बूरायांच्या घरनं आणतात, इथं ठेवतात, त्याची विधिवत पूजा केली जाते। ही परंपरा हजारो वर्षापासून आलेली ही परंपरा आहे आणि आमचं देशमुख घराणे 1000 वर्षापासून इथं सोलापुरात आहे। आणि सिद्धरामेश्वरने जेव्हा तलाव खोदलं गेलं, सिद्धरामेश्वर तलाव, ती जागा आमच्या घराण्याने दिलेली जागा आहे आणि त्याच्या प्रतीक म्हणून त्याच्यातला योगदंड आमच्या घरातसुद्धा आहे। आम्ही देवघरात ठेवलेला आहे आणि आता 1000 वर्षापासून आमच्या इथं वास्तव्य आहे या घराण्यात। त्यामुळे किती पिढ्या तर 20, 25, 30 पिढ्या असतील ते काय सांगता येत नाही, कारण आमच्याकडे ते हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स पण आहेत। बाबासाहेब पुरंदरे आमच्यात 20-25 वर्षापूर्वी आले होते, 5-6 दिवस आमच्या घरात मुक्काम केला। त्याच्यात त्यांना खूपसे डॉक्युमेंट मिळालेले आहेत त्याचे आणि त्यांनी पुणे ऐतिहासिक संशोधन मंडळामध्ये ते जपून ठेवलेले आहे। मी सौ शिल्पा सुधीर देशमुख, या घरातली मी मोठी सून आहे आणि आता हे परंपरा वर्षापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून ही परंपरा आमच्या घरी चालू आहे आणि ही आता आमची पिढी जी आहे ती आम्ही ही परंपरा पुढे घेऊन चाललो आहे आणि याच्यानंतर आमची पण अजून पुढचे म्हणजे आमची मुलं, आमच्या मुली ह्या पण ही परंपरा पुढे घेऊन चालतील पुढे अशी अपेक्षा आहे। तर जे म्हणजे आम्ही दोन्हीही म्हणजे एक मॉडर्नायझेशन आणि कल्चरल ट्रॅडिशनल ते दोन्हीही आम्ही जपतोय आणि पुढच्या पिढीने पण हे जपायला पाहिजे अशी माझी तरी अपेक्षा आहे। अनिशा सुदेश देशमुख आहे आणि मी आर्किटेक्ट आहे, पण ह्या फेस्टिवलला आम्ही कुठेही कोणीही असू दे तर ह्या फेस्टिवलला आम्ही इकडे येतो, सगळे एकत्र आईला पप्पांना सगळ्यांना मदत करतो, घर सगळं सारवण्यासाठी किंवा जे काय असेल छोटे मोठे गोष्टी सगळेजण फुल फॅमिली मिळून हे सगळं पूर्ण फेस्टिवल जे आहे ते सगळेजण एकत्र एक होऊन आम्ही साजरा करतो।